वाचवा 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 गावातली लोक पळत पळत गेली, त्याला बाहेर काढली. महाराज कशाला मध्ये पडल्या? तुम्हाला काय इजा होती? कोणाचा काय ताप होता? रोज एका घरची भाकर खाऊन राहीन अशी. त्यानं म्हटलं मी पडलो नाही हो, बायकोनं पाडली. अरे तुमचं कधी झालं? स्वप्नातली बायको महाराजाला आडात घालीत असन. जिद्दी काय काय करी जिद्द्या बायकोच्या बाबतीत विचार करायचं काही का नाही या विषयाकडे. महाराज म्हणले चांगली पत्नी मिळणं म्हणजे भाग्याचं नाही, धन संपत्ती कमवणं म्हणजे भाग्याचं नाही. तुकोबरे यांच्या दृष्टीने जर विचार केला तर तुकोबरे म्हणतात भाग्य तरी न हे धन पुत्र दारा निकटवास बरा संतांपायी भाग्यवंत म्हणो जया शरण गेले पंढरी राया. कशाला भाग्यवान म्हणावं? जे भगवंताला शरण गेले ते भाग्याचं, संतांचे पाय यांच्या दृष्टीस लागले ते भाग्याचं. तुकोबरे म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सम्मुखत कैसा संत चरणी पावलो. तुकोबरे म्हटले मी संत महात्म्यांचे चरण पावलो केवळ पुण्य फळाला आलं म्हणून आणि भाग्य उदयाला आलं म्हणून. तुकोबरे पुण्याशिवाय आणि भाग्याशिवाय संत प्राप्त होतच नाहीत का? तुकोबरे म्हटले भाग्याशिवाय आणि पुण्याशिवाय संत प्राप्त होतच नाही. कारण जगतामध्ये संत प्राप्ती म्हणजे दुर्लभ आहे. कारण जगतामध्ये संतच दुर्लभ आहे. किती दुर्लभ
दुर्लभ चंद्रमृत सुखे सेववेल असता जाता रवी धरवेल बाहे हेळा सागर तरवेल तरी त्या साधूची भीती न होईल का ऐसे ऐसे याने भेटतील साधू. साधू भेटणं म्हणजे सोपं नाही आणि कुणालाही साधू म्हणता येत नाही. वरील अंगाने जर साधू तरवायचा झाला तर मग आम्ही कधी पण निघे पांढरे कपडे घालणारा, गळ्यामध्ये माळी घालणारा, कपडावरती गंध लावणारा, डोक्याला पटका बांधणारा याला साधू म्हणावं का? वरी भगवा झाला नामे हे वरी भगवा वरील भगवा झाला नामे अंतरीची वेशी केला कामे त्यासी म्हणून साधू सगळी विटंबना बाधून. वरील लक्षणाला साधू म्हणावं का? तसे तर आमच्या गावातले साधू येतात. डाळ तांदूळ गावात येतात महाराज एक सुराची पोटी घेऊन. कॉय 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 गावात तुमच्या महाराज आलेत माय. बाई म्हणते बाई सखू बाई महाराज आलेत माय चल. वाटेत तांदूळ घेऊन महाराजाकडे जातात. महाराज म्हणते आम्ही असलं घेत नाही, आम्हाला असलं काही चालत नाही. महाराज तुम्हाला काय देऊ? चालू केलं पट्ट्याने. माय तुझं मन लय साफ आहे, काळा कपडा वापरत जाऊ नको माय. तुझ्या मागं अजून 7:30 चालू आहे, घरात तुझं कोणी ऐकत नाही माय. आणि त्यालाही पक्क माहित आहे यांचं घरात ऐकल्यावर घर मागे जाते. त्याला साधू म्हणता येईल का? तिने म्हणते मग माय महाराज काय बराबर ओळखीला. साधू अंतरंगाने शुद्ध असला तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. वरील लक्षणाला साधू म्हणता येत नाही महाराज. आणि त्या साधू अंतरंगाने शुद्ध असला पाहिजे आणि त्या साधूची भेट तुकोबरायांना झाली. माहो शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र द्या राम कृष्ण हरी. मथुर गावामध्ये तुकोबरे झोपलेले आहेत आणि तुकोबरे झोपलेले असताना तुकोबऱ्यांचा साक्षात्कार झाला. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी
तुकोबरायांना स्वप्नामध्ये येऊन गुरुवर्यांनी दृष्टांत सांगितला. सापडविले वाटे जाता गंगा स्नानी, मस्तकी तो जान ठेविला करा. भोजना मागती तुप पावशर, पडिला विस्तार स्वप्ना माझी. ज्या दिवशी बाबाजी सद्गुरूंनी तुकोबरायांना नामस्मरण करून घेतलं, कानामध्ये बीज मंत्र ओतला, त्या दिवशी तुकोबरायांनी पाहिलेले उद्गार म्हणजे अभंगाचं पहिलं चरण. पुणे फळले